नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्ट्समध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. दीपा आणि कार्तिक हे दोघ जणी लंच करून बाहेर येतात आणि कार्तिक हा म्हणत असतो, आपण लॉंग ड्राईव्हला जाऊया का? दीपा म्हणते नको, कारण दोन्ही मुली घरी आहेत ना. त्यावर दोघे जण रोमॅन्टिक होऊन ड्रायव्हिंग करत असतात. त्यावर दीपा म्हणत असते, कार्तिक जरा कार थांबव ना, मी मुलींसाठी आईस्क्रीम घेऊन येते. तेवढ्यात कार्तिक हा कार थांबवतो. दीपा ही आईस्क्रीम आणायला जाते. तर इकडे आता श्वेता आणि राधाई हा शॉपिंग करून आलेले असतात आणि त्या दोघी कारमध्ये बसलेल्या असतात. त्यावर श्वेता म्हणते, दादा तुम्ही जरा चहा घेऊन या बरं. आणि ड्रायव्हरला बाहेर पाठवून ती राधाईला म्हणत असते, काय ग तोंड पाडून का बसलेली आहेस? तुझं स्वप्न पूर्ण होत आहे ना, तुझी मुलगी आता मालकीण होणार आहे. त्यावर राधाई म्हणत असते, हे स्वप्न राहिलं असतं तर बरं झालं असतं. तू हे सर्व केलं आहे ना, ते मला काहीच पटलं नाही. सौंदर्याताईंकडून लिहून घ्यायची काय गरज होती? याच्यावरती श्वेता म्हणत असते, अगं तू अशी का करत आहेस? हे माझं स्वप्न होतं. हे माझं स्वप्न पूर्ण होतंय, तुला आनंद झाला पाहिजे. त्यावर राधाई म्हणत असते, हे बघ तू दीपाला कोणत्याही अडचणीमध्ये आणू नकोस. आपल्यामुळे तिच्या आयुष्याची 7 वर्ष फुकट गेली. सौभाग्यवती असताना ती एकटी जीवन जगत होती. त्यावर श्वेता म्हणते, ही तुझी फालतूची बडबड बंद कर आणि सावत्र मुलीवर प्रेम करणं बंद कर. त्यावर राधाई म्हणते, हो तुझं बरोबर आहे, कारण मीच लहानपणापासून तुझ्या मनावर हे बिंबवत आलेली आहे. त्यावर श्वेता म्हणते, आलीस ना आणि तुझं चुकलंय ना, मग त्याच्यासाठी मला कशाला बोलतीयस? आणि हे बघ, सगळा दोष कोणाला द्यायचा तर तो आयशाला द्यायचा, कारण सगळ्यांसमोर नाव कोणाचं आलेलं आहे? आयशाचं. आणि ते लोक जे काही करायचं आहे ना ते आयशाचं करतील. तुला जर तुझ्या सावत्र मुलीचा एवढा पुळका आला असेल ना तर तू मला खूप इरिटेट करतीयस. तू आत्ताच्या आता कारमधून उतर बरं, बाद झाली तुझी नाटकं. असं म्हणत आता चक्क श्वेता ही राधाईला कारमधून खाली उतरवते. राधाई ही श्वेताला समजवत असते. त्यावर श्वेता म्हणते, आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला. त्यावर राधाई म्हणत असते, काय बोलतेस तू? लेक आहेस ना तू माझी, तू सांगशील ते मी करील, पण संबंध संपला असं काही बोलू नकोस. असं म्हणत राधाई श्वेताची गयावया करत असते. त्यावर श्वेता म्हणते, पुन्हा जर मला लेक्चर द्यायला गेलीस तर बघ मग. आणि पुन्हा ती राधाईला कारमध्ये बसवते. तर इकडे दोन्ही मुली सौंदर्याला कॉल करतात. त्यावर म्हणत असतात की आई बाबा अजून आले नाहीत आणि तू सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळ्यांना फोन करून इन्व्हिटेशन दिलेलं आहे, पण आम्हाला नवीन ड्रेस नको का लग्नासाठी? त्यावर आता सौंदर्या म्हणत असते, हो तुम्हाला नवीन ड्रेस घ्यायचा आहे, आई बाबा आले ना दोघीही इकडे या मग तुम्ही, मग आपण तुमची शॉपिंग करूया. असं म्हणत सौंदर्या आता फोन ठेवते. त्यावर दीपिका म्हणत असते, कार्तिकी आपल्या आईबाबांचा जुना फोटो अल्बम असेल ना ग? त्यावर कार्तिकी आता तिला फोटोचा अल्बम देते. दोघी जणी अल्बम पाहायला लागतात आणि त्या अल्बम मध्ये दीपाच्या चेहऱ्यावर पूर्णपणे मोठा घुंगट असतो. आता हा घुंगट का असतो असा प्रश्न दोन्ही मुलींना पडतो. कार्तिकी म्हणत असते, अश्विनी मावशी आईने या फोटोमध्ये एवढा मोठा का पदर घेतलेला आहे? त्यावर अश्विनी म्हणते, तुझ्या आईला ओळखत नव्हते बाळा, त्यामुळं नक्की काय प्रकार आहे ते मलाही माहित नाही. दोन्ही मुलींनाही प्रश्न पडतो, पण त्यावेळेला हा सौंदर्याला कार्तिकचं श्वेता बरोबर लग्न करायचं असतं, त्यामुळे दीपाने हा मोठा घुंगट पुढे घेतलेला असतो. ही सगळी त्याच्या मागची स्टोरी असते, ते कोणालाही माहीत नसते. आता इकडे दीपा ही आईस्क्रीम घेऊन येते आणि कार्तिक हा तिला गुलाबाचं फूल देतो. दीपा ही कार्तिकडे पाहत असते. आता दीपा ही ते फूल हातामध्ये घेते आणि दोघेही रोमॅन्टिक क्षण हे जगत असतात. इकडे राधाई आणि श्वेता हे शॉपिंग करून येतात आणि श्वेता ही आदित्यला म्हणत असते, हे बघ आधी मी किती शॉपिंग केलं, डिझायनर करून साड्या घेतलेल्या आहेत. असं ही शॉपिंग श्वेता आदित्यला दाखवत असते. तर इकडे राधाई ही सौंदर्याकडे येते आणि म्हणत असते, सौंदर्याताई मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. तुम्ही हे जे प्रॉपर्टीचे पेपर वगैरे काही केलं आहे ना, मला काहीच पटलेलं नाही. त्यावर सौंदर्या म्हणते, अहो मला तरी कुठे पटलेलं आहे तेव्हा, पण तुमच्या मुलीसोबत माझं काही चाललं नाही, कारण या घरामध्ये आता दीपा येणार आहे. कोणत्याही प्रकारचा गोंधळ आणि कोणत्याही प्रकारचं कारस्थान नको, म्हणून माझ्या पुढे कोणताही
पर्याय नव्हता. त्यावर राधाई म्हणत असते, हो तुमचं बरोबर आहे, कारण दीपाचं या घरामध्ये येणं चांगलंच झालं पाहिजे आणि मोठी सून म्हणून तिला मान मिळायलाच हवा. श्वेता कान टवकारून हे सगळं ऐकत असते आणि ती तिकडे येते आणि राधाईला म्हणते, काही सिक्रेट बोलणं चालू आहे का? त्यावर राधाई म्हणत असते, नाही, लग्न घरी कसं छान वाटतं ना, हेच मी बोलत होते. त्यावर श्वेता म्हणत असते, तुझं बोलून झालं असेल ना तर निघ तू आता, असं म्हणून ती चक्क राधाईची हकलपट्टी करत असते. त्यावर सौंदर्या म्हणत असते, श्वेता काय बोलतेस तू? त्यावर श्वेता म्हणते, माझी आई आहे आणि आमचं शॉपिंग झालेलं आहे, मी तिला साडी सुद्धा घेऊन दिलेली आहे. आणि काय ग मम्मा, तुला बाबांसाठी कपडे घ्यायचे आहेत का? त्यावर राधाई म्हणत असते, अशी काय करतेस, बाबा कुठे येते आहेत? श्वेता म्हणते, तेच तर मी म्हणते, मग जा तू घरी. त्यावर आदी म्हणतो, काय बोलतेस तू? त्यावर श्वेता म्हणत असते, ती माझी आई आहे आणि त्यामुळेच मी काम झाल्यावर तिला घरी जा म्हणून सांगते. यावर राधाई म्हणत असते, सौंदर्याताई मी आता निघते. त्यावर सौंदर्या चिडते आणि म्हणते, थांबा, अजूनही हे घर माझं आहे. या घरामध्ये कुणी यायचं कुणी जायचं त्याचा पूर्णपणे मला अधिकार आहे. श्वेता, इथे ठरवणारी कोणीच नाही. हे तुमच्या मुलीचं सासर आहे आणि तुम्हाला इथून कोणीच जायला सांगत नाही किंवा जायला सांगू शकत नाही. त्यावर राधाई म्हणत असते, जाऊ देत ना सौंदर्याताई, आता मी जाते आणि पुन्हा येणारच आहे. परत पुढचे कार्यक्रम आहेत ना, मेहंदी, संगीत, त्या कार्यक्रमाला मी येणारच आहे. आणि असं म्हणून राधाई तिथून निघून जाते. पण इथे सौंदर्याला श्वेताचा खूप राग आलेला असतो आणि सौंदर्या म्हणत असते, हे बघ, आज वागली ते वागली, पण पुन्हा असं वागायचं नाही, नाहीतरी गाठ माझ्याशी आहे. याच्यावरती श्वेता निर्लज्जपणे म्हणत असते, माझ्या मम्माशी कसं वागायचं हे तुम्ही मला सांगू नका, मी बघेल काय करायचं आहे ते. आता ती राधाईला साडी देते आणि तिथून तिला निघायला सांगते. सौंदर्या ही खूप चिडते आणि आदित्यला म्हणत असते, आदित्य, तुझ्या बायकोचं करू तरी काय, कितीही ठरवलं ना हिच्यावरती चिडायचं नाही, हिला काही बोलायचं नाही, पण ही ऐकेल तर कुठची, हिचं काहीतरी कर बाबा, घरातली कामं सुद्धा काही होत नाहीत. त्यावर सौंदर्या म्हणते, कमला कुठे आहे? त्यावर आदित्य म्हणतो, कमला सुट्टीवर गेलेली आहे. त्यावर सौंदर्या म्हणते, आजच ह्या कामवाल्यांना सुट्टीवर जायचं होतं का? त्यावर आदित्य म्हणत असतो, मम्मा तू चिडचिड करू नकोस, कारण ती त्याऐवजी दुसरी त्या बदली कामगार देणारच आहे ना, आणि त्या श्वेताचा राग तुझ्यावरती काढू नको, असं म्हणत आदित्य हा सौंदर्याला शांत करत असतो. तर आता इकडे रूम मधून आयशा गायब झालेली असते. त्यामुळे रिचाही खूप पॅनिक झालेली असते आणि त्या माणसाला म्हणत असते, तू काही झोपला होतास का? एक साधी तुला मुलगीवर लक्ष ठेवता येत नाही? कुठे गेली आयशा? शोध बरं तिला, आता तिने इथं असणं खूप गरजेचं आहे. याच्यावरती एक म्हातारी बाई येते आणि म्हणते, तुम्हाला सांगू का आयेशाचं? त्यावर रिचा म्हणते, पुढे बोला ना, आयेशाचं काय? त्यावर आता आयशाने रूप घेतलेली म्हातारी सांगू लागते, तुमच्या आयशाला गाडीने धक्का दिलेला आहे. रिचा घाबरते, पॅनिक होते आणि बाहेर जायला निघते. तेवढ्यात आयशा ही हसायला लागते. रिचा म्हणते, तू? त्यावर आयशा म्हणत असते, हो, मी ट्रायल घेत होते. अशा अवतारामध्ये मी इनामदारांच्या घरामध्ये प्रवेश करणार आहे आणि मला कोण ओळखेल की नाही याची ट्रायल करत होते. जर माझी सख्खी बहीण मला ओळखू शकत नाही तर इनामदारांच्या घरामध्ये मला कसं कोण ओळखेल? आणि मला माहित आहे मला कोणीही ओळखणार नाही. आता मी इनामदारांच्या घरामध्ये जाणार आहे. दीपाचं लग्न मी सहजासहजी कसे होऊन देईल? आता दीपाचं लग्न मोडायचं यासाठीच मी प्लॅन केलेला आहे आणि तू बघशीलच. आणि आयशा वेश बदलून ही इनामदारांच्या घरामध्ये प्रवेश करायला सज्ज झालेली असते. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, दोन्ही मुली ह्या अल्बम घेऊन सौंदर्याच्या पुढे येतात आणि विचारतात, ग्रँडमा, आम्हाला एक प्रश्न पडला आहे, या अल्बम मध्ये आईने एवढा मोठा पदर का घेतलाय आणि त्यामध्ये आईचा चेहराही दिसत नाहीये? आणि सौंदर्या भूतकाळामधील सगळ्या आठवणी आठवतात आणि तिला आठवू लागतं की आपण दीपाऐवजी श्वेताला सून म्हणून केलेली नाटकं आठवतात आणि त्या गोष्टीचं तिला खूप वाईट वाटत असतं. आता इकडे आयशा ही वेश बदलून आलेली असते. श्वेताच्या नजरेतून आयशेचा चेहरा हा सुटत नाही आणि श्वेता आयशाला म्हणत असते, मी तुम्हाला कुठेतरी पाहिलेलं आहे असं वाटतंय. त्यावर आता आयशाला श्वेता ही थोडं थोडं ओळखायला लागते. तोपर्यंत कार्तिक इकडे दीपाच्या घरी आलेला असतो आणि तो दीपाला म्हणतो, मला असं झालंय, तुला कधी एकदा घरी घेऊन जातोय असं झालंय, कधी आता आपण पुन्हा एकत्र येतोय आणि मला आता त्याची स्वप्न पडायला लागलेले आहेत.
मी आता तुझी जास्त वाट पाहू शकत नाही. तर पुढील मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.